काल आमच्या किटी पार्टीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या, फर्निचरसाठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का? कारण समर्थ फर्निचर मधील 70% फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉपमध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केटपेक्षा रिझनेबल। समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी, संगमनेर, कोलार गोटी हायवे, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर। नेवासा येथील वकील ॲडव्होकेट मनोज आप्पासाहेब दौंड यांच्यावरील जीवघेण्या हल्ला प्रकरणाचा तपास करून आरोपींना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी 1 जुलैला नेवासा तालुका वकील संघाच्या शिष्टमंडळानं जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलंय। नेवासा वकील संघाचे सदस्य ॲडव्होकेट मनोज आप्पासाहेब दौंड यांच्यावर 28 जूनला रात्री 12:30च्या सुमारास जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न झाला। गावठी बंदुकीचा कट्टा त्यांच्या डोक्याला लावला गेला, तर आरोपींनी त्यांना जीवे मारण्याची धमकीही दिली। या प्रकरणी ॲडव्होकेट दौंड यांनी सोनई पोलीस ठाण्यामध्ये तात्काळ फिर्याद दाखल केली। फिर्याद दिल्यानंतरही पोलिसांकडून आरोपी प्रकरणी कोणतीही कारवाई झाली नाही। हा आरोपी वाळू माफिया असून त्याची नेवासा तालुक्यातील पाणेगाव येथे मोठी दहशत आहे, असंही ॲडव्होकेट कल्याण पिसाळ, ॲडव्होकेट बनसी सातपुते यांनी सांगितलंय। नेवासा तालुका वकील संघाचे जे आमचे सदस्य आहेत त्यांच्यावर खुनी हल्ला झालेला असल्यामुळं त्यांना भेटण्यासाठी आणि गुन्हेगारावर योग्य ती कारवाई करण्यासाठी जवळजवळ 100 वकिलांचं वकील संघाचं शिष्टमंडळ अहमदनगरला येऊन साहेबांना भेटलं। त्यांना विनंती केली की आरोपीवर कारवाई झाली पाहिजे। नेवासा तालुक्यामध्ये वाळू तस्कर त्याचबरोबर इतर गुन्हेगारांची प्रचंड वाढ झालेली आहे, त्यांची दहशत निर्माण झालेली आहे, वकिलावर हल्ले करण्याची हिंमत त्यांच्यामध्ये निर्माण झालेली आहे। म्हणून आम्ही त्यांना विनंती केली की संपूर्ण गुन्हेगारीच्या विरोधामध्ये आपण सक्त कारवाई केली पाहिजे, गुन्हेगारांना ताब्यात घेतलं पाहिजे आणि नेवासा तालुक्यामध्ये असलेली गुन्हेगारी संपुष्टात आणली पाहिजे, अशा स्वरूपाचं निवेदन जवळजवळ 100 ते 150 वकील या ठिकाणी भेटून आम्ही दिलेलं आहे। नेवासा तालुक्यामध्ये असणारा वाळू तस्करांचा उच्छाद आणि वकिलावर होणारे हल्ले हे जर तातडीनं जर थांबवले नाहीत तर वकील संघ याच्या विरोधामध्ये उग्र आंदोलन करेल। पोलिसांच्या पाठबळाशिवाय हे घडू शकत नाही। आपण जसं म्हणतो ना, म्हणजे पोलिसांच्या बरोबर एखादा सज्जन माणूस दाखवा आणि बक्षीस मिळावं, तर एकाही पोलिसाला ते बक्षीस मिळू शकत नाही। आज अशी परिस्थिती आहे पोलीस खात्याविषयी, कारण सर्वसामान्य माणूस पोलिसांकडे जाताना दहशतीखालीच जातो। म्हणजे अन्याय जरी झालेला असला तरी पहिल्यांदा एक गुन्हेगार त्याच्यावर अन्याय करतो आणि दुसरा अन्याय हा पोलीस प्रशासन करतो, अशी परिस्थिती। याप्रसंगी उपाध्यक्ष ॲडव्होकेट वैभव वागचौरे, सचिव ॲडव्होकेट राजेंद्र नेभल, सहसचिव ॲडव्होकेट महेश लवांडे, खजिनदार ॲडव्होकेट देवदान जावळे, ॲडव्होकेट अमोल कराळे, ॲडव्होकेट संतोष शेटे, ॲडव्होकेट भारतभूषण जगन्नाथ मौर्य, प्रदीप वाखुरे, गणेश निकम, प्रशांत माकोणे, चेंगेडिया यांसह जिल्ह्यातील वकील संघटना मोठ्या संख्येनं हजर होत्या। शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर। कुटे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर।